नमस्कार मित्रांनो, हा बघा केवढा आहे तो बघा. मी आत्ता झोपले होते इथे अंथरुणात, तर इथे होता बघा. आत्ताच झोपले, लाईव्ह बंद केले आणि देवाचं नाव घेतल्याशिवाय मी झोपत नाही कधी. मी झोपायला इथं गेले आणि लाईट बंद केली. आमची जिरोचा बल्ब चालू असतो तिथं एक बारका छोटा, आणि इकडून चालतं आहे काय म्हणून मी उठून अशी बघते. तेवढ्यातच माझ्या इकडं आला तुरतुर तुर चालत. मी उठले, पटकन लाईट लावला. ही बघा, ही चप्पल घेतली आणि चप्पलने मारलं. बघा केवढा आहे बघा. बघितलं काय? जेव्हा मी सुरुवातीला पहिल्या राहायला आलो तेव्हा एकदा बाथरूममध्ये सापडला होता विंचू तिथं, आणि आता ते हंतरून आणलं आहे. पण कुठून आलं काय माहिती. आमची तेवढी साफसफाई असते आणि कुठून आला असेल हा, काय माहिती. काय खरं नाही, वरनं पत्र्यातनं वितऱ्यातनं पडला का काय, काय कळलं नाही. पण आला कुठून? खिडक्या तर आमच्या बंद असतात. नशीब पोरं झोपलेत माझे. हे बघा, मी इथं झोपलेली, इथे पिल्लू झोपलेली, इथं माझा मुलगा झोपलेला, मग इथं बसला येऊन. आणि इथून आलेला चालत चालत. नशीब मी इथं झोपलेली बघा, उशी आहे. इथून असा इकडून चालत चालत आला. बापरे बापरे. त्यामुळं खूप भीती वाटते माहिती आहे का. पण मी देवाचं नाव घेतल्याशिवाय कधीच झोपत नाही. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या समर्थानेच दाखवलं, माझ्या महाकालीने दाखवलं, आई महाकाली समर्थाने. नाव घेतल्याशिवाय देवाचं झोपतच नाही. आमच्या कुलदेवतेचं, आमच्या ग्रामदेवतेचं, स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय कधीच झोपत नाही. कसला तुरतुर तुरतुर चालत आला तिकडून, बापरे. बघा किती वेळ आहे तो बघा. बघू शकता, मी आत्ताच मारलं आहे बघा चप्पलने, ते तोंडावरच मारलं.